मित्रांनो, हॅपी हाऊसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मला कुर्ल्याचं आपलं काम आलेलं आणि इंटिरियर्स होतं सगळं. बरं, कपाट होती आणि सोफा कम बेड होती आणि बरंच काही सगळं होतं. किचनचं ट्रॉला वगैरे सगळं ते सगळं आता जवळजवळ आम्हाला 1.5 महिना झाला ते बनवायला घेतले. ते आता झालं आमचं. आता संध्याकाळी आम्ही बरोबर आता समजा 7-7:30 झालेत. आम्ही सगळा मोठा टेम्पोला लोड केलेला आहे आणि सकाळी 5ला आता आपण घेऊन सगळं निघणार आहोत. आता आमचा पुढचा प्रवास सकाळी कसा काय असेल ते आम्ही तुम्हाला टेम्पोमधून दाखवणार आहेत. आणि आता आम्ही सकाळी टेम्पोमध्ये सगळे जाणार आहेत आणि आम्ही जर बरोबर साईटवर आम्ही जर सकाळी पोहोचल्यानंतर तुम्हाला आम्ही अपडेट देऊ आणि कसं सामान उतरवतात, कसं बिल्डिंगमध्ये वरती नेणार ते सगळं आम्ही दाखवणार, कसं फिटिंग करणार ते सुद्धा आम्ही तुमचं दाखवणार आहोत. पूर्ण व्हिडिओ पास स्किप करू नका. मित्रांनो, आता किती वाजतात? 7-6 वाजता झालेत. आता आमचं लोडिंग सगळं चालू आहे आणि सगळं सामान ठेवण्यासाठी घेतलं आहे आम्ही सगळं. अजून जवळजवळ 1.5 तास आम्हाला जाईल सामान ठेवत असतं. सगळं एकावर सन्मॅक आहेत ना, सगळं एखादं ठेवायला लागेल. अर्ध सामान आम्ही सगळं अपलोड इथे केलेलं आहे, बट अर्ध वॉर्डरोब आणि TV युनिट वगैरे बहुत बाकी आहे. सो हा खूप मोठा ट्रक आहे ॲक्च्युली आम्ही घेतला आहे तो. तर आता 1-1.5 तास लागणार आहे. जवळ 1.5 तास जाईल अजून लोड करण्यासाठी सगळं. ओके. तर आता सकाळचे 5:15 झालेले आहेत आणि माहिती नाही तुम्हाला काही दिसून येते की नाही, कारण अंधार आहे पूर्ण. तर आता एक 5-10 मिनटामध्ये आम्ही इथून निघतो आहे आणि थोडंसं आमचं सामान जे काही राहिलं आहे ते आत्ता आम्ही अपलोड करतो ह्याच्यामध्ये ट्रकमध्ये आणि अगदी 5 मिनटामध्ये आम्ही निघणार आहे. सो पहा आमचा पुढचा प्रवास कसा होतो आहे, हे सगळं काय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. सो व्हिडिओ स्किप करू नका. सो पाहूया तुमचा प्रवास कसा काय होतो आहे. नमस्कार मित्रांनो, हॅपी हाऊसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो. काल रात्री आम्ही हा टेम्पो लोड केलेला. खूप टाईम झाला, आम्हाला खूप मेहनत झाली लोड करण्यासाठी आणि सकाळी 5 वाजता आम्ही सगळं बसेवर निघालो आणि इथे बरोबर 8च्या आसपास पोचलो. आता हे सगळं खाली करत आहोत आणि कसं फिटिंग करतो ते तुम्हाला आम्ही दाखवणार आहे आणि पुढे कसं काय तरी करू. आता मी पहिलं कवर फिटिंग करले ते बघा कसं काय कवर फिटिंग मध्ये आणि आम्हाला कमेंट करून पाठवा मला कसं काय आवडेल.
नमस्कार मित्रांनो 3 दिवस अगोदर वसईवर आम्ही फर्निचर लोड केलं ते तुम्हाला दाखवलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळीच 5 वाजता कुर्ल्याला जायला निघालो आणि बरोबर इथे सकाळी बरोबर 8 वाजता आम्ही पोचलो. आता कशा आम्ही टेम्पोमधून सामान उतरवलं, कशा छोट्या ट्रॉलीमध्ये सामान नेलं आणि जे मोठे मोठे सामान होते ते आम्हाला लिफ्टमधून नाही नेलं, आम्ही गिऱ्यावरून आम्ही चढवलं. आणि आज आम्ही पुन्हा एकदा आज 4था दिवस आहे. संपूर्ण फर्निचर आम्ही फिटिंग करण्यासाठी जवळजवळ 3 ते 4 दिवस गेले. आता आम्ही ते 4 दिवसामध्ये आम्ही काय काय फिटिंग केले फर्निचर ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर चला आपण बघूया. मित्रांनो आम्ही हे जी कपाटे जी बनवली तुम्हाला दाखवत आहे. मी मध्ये ओपन करून दाखवणार नाही कारण ते सगळ्यांचं वेगळं असतं. आतमध्ये आम्ही लॅमिनेट व्हाईट लावलेलं आहे. त्यानंतर हा लॅमिनेट जो आहे तो पुढे फिनिशिंग घेतलेला आहे आणि एवढं मस्त दिसतं तर प्रश्नच नाही. आणि ह्या साईडला हे जे मोठी जी कपाटं 2 आहेत त्याला सुद्धा सेम आहे. हे ह्याच्यामध्ये कसे ह्याच्यामध्ये 2 डोर फुल लावले, ह्याच्यामध्ये हाफ डोर केले आहेत. हे ड्रॉवर केले आहेत सगळे. हे बाहेर ड्रॉवर, हे सगळे ड्रॉवर आहेत. त्यानंतर खाली पण ड्रॉवर केले आहेत. वरती सुद्धा हे डोर बनवले आहेत छोटे छोटे, त्याच्यामध्ये सेल टाकलेली झाली. ह्याच्यामध्ये सुद्धा आतमध्ये सुद्धा व्हाईट संध्याकाळ लागले. तुम्ही हे सगळं पाहू शकता. आता ह्याच्यामध्ये अजून एक आहे की ह्याच्यात आम्ही जसं कपाटची घरी बनवलं तसेच्या तसं इथे कम्प्लीट फिट केलं. आम्ही जरा सुद्धा कुठे काही कापलेलं नाहीये, ग्राउंड वगैरे किंवा काहीच नाही. लॅमिनेट वगैरे सगळं हे टोटली सगळं लॅमिनेट आणि घरी सगळं फिनिशिंग करून ते फक्त फिटिंग दिली आहे. आणि हे कपाट फ्युचरमध्ये कधी खोलायचं असलं तरी आपण दुसरीकडे शिफ्ट करू शकतो. आता आपण दुसरीकडे जात आहोत. बाथरूम मध्ये सुद्धा आम्ही ही लहान कपाट केली आहेत. ह्याच्यामध्ये जसं आपल्या सोप खूप कोलगेट ब्रश वगैरे जे काय ते अशा टाईपमध्ये हायड्रोलिक इंजिन लावून आम्ही सगळे केलेले आहेत. ह्याला अजून एक मिरर केला कारण इथे बेडरूम मध्ये पुढे मिरर नव्हता ना, तेव्हा आता आम्ही इकडे मिरर लावणार आहोत. त्याची मार्किंग आम्ही केलेली आहे. ती मिरर आता आम्ही घेऊन येणार आहोत आणि फिटिंग केल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहोत. अजून एक सांगायचं राहून गेलं, मी माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देतो. तुम्हाला जर काही फर्निचर बनवायचं असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आता ह्या दुसऱ्या बाथरूममध्ये सुद्धा आम्ही असेच लहान कपाट आहे. डीप सुद्धा जास्त नाही, डीप सुद्धा 5 इंच आहे. त्यामुळे काय तो कोलगेट ब्रश किंवा सगळे काही ठेवू शकतात. असे सेल्फ हायब्रिड लावले. एक साईडला वॉल पिससाठी मिरर पण लावलेली. हे सगळं आम्ही रेडीमेड सगळं बनवून इथे फक्त फिटिंग केलेली आहे. काही कापकाम काहीच केलेलं नाहीये. चल आता इथे आम्ही किचनची कॅबिनेट केली. ही त्यांची पहिली जुनी होती. आता ही आम्ही जी ह्या सीटला आणि ह्या सीट ही सगळी नवीन कॅबिनेट केलेली आहे. ह्याला सुद्धा कम्प्लीट सगळं इथे फक्त फिटिंग केली, बाकी काहीच नाही. सगळं लॅमिनेट वगैरे सगळं लावून आम्ही घरून घेऊन आलेलो. फिटिंग करण्यासाठी आम्हाला थोडासा टाइम गेला. जसं 3 ते 4 दिवस आम्हाला ह्या कामासाठी लागले. आणि हे लॅमिनेट सुद्धा एकदम वॉलच्या एकदम परफेक्ट मॅच होते. मित्रांनो आता आपण हॉलमध्ये आलो. आता हॉलमध्ये सुद्धा हे सगळं आम्ही जे बनवलेलं आहे, टीव्ही युनिट, ड्रॉवर्स, ह्याच्यामध्ये लाईट लावून नाही, काचीचे सेल्फ आहे.
त्याच्यामध्ये हा लॅमिनेट लावून येते. हा लॅमिनेट सुद्धा दिसायला छान आणि हँडल सुद्धा एकदम मॅच होतं. त्यानंतर टी फॉईल आज पॉलिश चालू आहे. पॉलिशचं काम झाले नाही. आज पॉलिशचं काम कम्प्लीट होणार आणि आज आम्ही इथून जाणार आहोत. हा सोफा कम बेड आहे. हा सोफा कम बेड आम्ही बनवलेला आहे. हा हे असं स्टोरेज आहे याचं. पॉलिशचं काम सगळे साफसफाई पण करायची आहे. त्यामुळे त्याच्यानंतर हे दिवाण आहे. ह्याला स्टोरेज केले आम्ही. आता ह्याच्या गाद्या सुद्धा सगळ्या रेडी आहेत. पॉलिश आज कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला गाद्या टाकून गाद्या पण आम्ही वसईवरून घेऊन आलो एकाच टेम्पोमध्ये. त्यानंतर तो पॉलिश सगळं फायनल झाल्यानंतर गाडी ठेवून आम्ही परत तुम्हाला दाखवणार की कसं काय वाटतं. मित्रांनो आता आम्ही गाद्यापर्यंत टाकून घेतले. आता तुम्हाला दाखवतो सोफा कम्प्युटरचे गाद्या कसे काही खालची टाकायची ती. ह्या आम्ही गाद्या सुद्धा वसईवरून आणले. तुम्हाला सांगितलं आम्ही स्वतःची ये थोडंसं निघा साईडवर. बस ये निघा. उसके बाद बस ऐसे बात आप सो सकते हो. झोपू शकता. आता हे टेकण्यासाठी पण आम्ही एकदम स्लो केलेले आहे. कारण डिस्टन्स जास्त आहे त्यामुळे आरामात म्हणून बसू शकतो याच्यावर. आता एक साईडला दिवाण आहे. हे बसल्याचं टेका बरं पडतो. अशा प्रकारे आमचा हा आजचा कार्यक्रम इकडचा संपलेला आहे. आता फक्त पॉलिशिंग बाकी राहिली. हो संतोष जाओ. ये हमारा आदमी पॉलिश वाला है. ये मेरा भाई है. भाई मतलब एकदम जिगरी दोस्त. तुमच्याकडे काय कधी पॉलिशचं काम असेल तर ह्या माणसाशी कॉन्टॅक्ट करा. हा एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला करून देईल. आणि मला एकदम खात्री आहे, चांगली खात्री आहे की तो व्यवस्थित पूर्णपणे चांगलं काम करेल. आता आम्ही हा इथेच एंड करत आहोत. व्हिडिओ जर चांगला वाटला तर आम्हाला लाईक करा, कमेंट टाकायला पैसे लागत नाही. नवीन असेल सबस्क्राईब करा. आणि आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. संपून आम्ही निघत आहोत वसई टू कुर्ला. ओके बाय.